मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत आहे। महायुतीकडून श्रीरंग बारणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वागिरे निवडणूक लढवत आहेत। खरं तर 2019 ला श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता। मात्र यावेळेस संजोग वागिरे यांचं बारणे यांच्या समोर आव्हान असणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपण सध्या मतदारसंघात फिरत आहोत। नेमकी कोणाची हवा आहे, कोण उमेदवार पुढे आहे हे आपण जाणून घेणार आहोत। दादा काय सांगाल, काय निवडणुकीचं वातावरण सध्या आपल्या इथं? वातावरण तर फुल जोरात आहे। कोण आहे सध्या काय मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये? संजोग भाऊ वगैरे का वाटतं? प्रचार जोरात चालू आहे। मग बारणे का नाही? बारण्याचा बी चालू आहे, पण दोघांच्यात लढत होणार आहे। आता 2 वेळेस तर बारणे निवडून आले ना। पण आता मावळ मध्ये ते कळेल आता भाऊ संजोग भाऊच। मग कारण काय वाटतंय नेमकं? कारण आता लोक त्यांच्या पाठीमागे उभं आहे। पंच बी आहे, पण सांगता येत नाही, दोघांपैकी एक आहे फिक्स। आणखी काही आपल्या सोबत या ठिकाणचे भाजी मंडईतले दुकानदार आहेत। काय काय सुरू आहे वातावरण सध्या राजकारणातलं आपल्या इथं? राजकारणात बीजेपीच वाटते, श्रीरंग आप्पा बारणे। हा, कारण काय वाटतं पण नेमकं? बारणेच येतील असं वाटते आणि 2000 वाटांनी येतील, 2 लाख वाटांनी। संजोग वगैरे का नाही वाटत? त्यांची काय कामं नाही तिथं, श्रीरंग आप्पाचे आहेत, बीजेपीची कामं आहेत म्हणजे इथं। हो, काय सध्या राजकारणाचं वातावरण? राजकारण काय आता काय येते ते बघायचं। आम्हाला आरक्षणशी मतलब आहे, राजकारणाचं काय घेणं देणं नाही। मावळात फटका बसू शकतो? काय सांगू शकत नाही। कोणाची हवा आहे सध्या काय? हवा आता सध्या संजय वगैरेची जास्त आहे। काय वाटतं पण? बदल पाहिजे लोकांना असं वाटतं। बारण्याला कंटाळले? नाही तसं नाही सांगताय, पण लोक चेंज पाहिजे म्हणतात। बर, पण त्यांच्या पाठीमागे तर मोदी आहेत, मोदींनी विकास केलाय वगैरे। हा, भरपूर विकास आहे ना, लोकांना चेंज पाहिजे। बर, बरोबर पाहिजे। हा? आता आपणच गॅरंटी तसं काही नाही। आता आमच्या का दोन्ही पाहुणे रावळे आहेत, त्याच्यामुळे आता काय आता पुढे काय मतदान आता गोची झाली कोणाला मतदान करायचं किंवा काय? गोची झाली मोठी गोची, आता मतदान तर केलंच पाहिजे ना। नाही, मतदान तर करायलाच पाहिजे। हा. तर शिकवतो आपणच, आपणचा विकास चांगला आहे मावळ भाव म्हणजे मोठी तिकडे। आता मी पालिकेत, आम्ही नगरपालिका कामाला आहे, आता आम्हाला सगळा अनुभव आहे। ते नगरसेवक 4-5 वेळा ते साहित्य अध्यक्ष होते आणि ते आज असे, त्याच्यामुळे त्याचा दांडगा जरा तो आहे थोडा। आपण थोडस आपणचीच गॅरंटी। हा हा, आपा बोला की। हा, विकास व्हायला पाहिजे। कसला विकास? विकास कुठला? आता सध्या रस्त्याचं काम जोरात चालू आहे, पण त्यामुळे रस्ते वाहतूक वाढली। पण आता मुंबई पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या क्षेत्रामध्ये जे धरणं येतात, जी 13 धरणं येतात, तर पुण्याला पाणी कमी पडते। त्यामुळं नदी जोड प्रकल्प किंवा हे प्रकल्प हे आता मोदीच्या थ्रू त्यांनी आणले पाहिजे। आता तुम्हाला माहिती का नाही माहित नाही मला, पण पवना जलबंध वाहिनी जी आहे ती मावळ मधून पिंपरी चिंचवडला येणार होती। पवना नदीचं पाणी अधिक पिंपरी चिंचवडला येणार होतं, ते झालं नाही। आता ते झालं नाही ते त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण का आता तुम्ही म्हटले ना विकास पाहिजे। विकास म्हणजे कसं आहे, पाणी भरपूर ठिकाणी यायला पाहिजे किंवा नदी जोड प्रकल्प हे आता रस्त्याचा एवढा मोठा विकास केलेला आहे, तर पाणी प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे। कुठं आता मावळच्या ठिकाणी किंवा पुण्यामध्ये जेवढे ग्रामीण भाग येतात त्या ठिकाणी अजून पाण्याचा प्रॉब्लेम 10 वर्ष झाला हे खासदार आहेत, केला नाही का विकास? विकास केला ना आपण। आता इथून पुढे समजा जेव्हा येईल निवडून, तर त्यांनी ह्याच्यावरती जास्त भर द्यावा असं मला वाटतंय। आता हवा कोणाची आहे सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात? आपाचीच आहे। येथील निवडून पुन्हा? आता 3 टर्म तर देणे आलेले, 2 टर्म आलेले, तर 3ऱ्या टर्मला याला काय नाही ना, कारण त्यांचं ते वर्चस्व आहे की त्यांनी ते कामं करून दाखवलेली आहे। कामं केली? आता तर मला तर माहिती आहे की डांगे चौकात त्यांनी काम केलेलं आहे। डांगे चौकाचं ते ब्रिजचं होतं ते त्यांच्या थ्रू काम झालेलं आहे। भरपूर आजूबाजूची असतील क्षेत्रातली ती कामं केली आहे। आता खालच्या साईडला कुठलं काम केलेलं ते एवढं काही नाही सांगू शकणार मी, पण विकासाची कामं भरपूर थ्रू आपण आणलेली आहे। पण हे नदीचं जोड प्रकल्प हे मोदी थ्रू त्यांनी आणावं,
नितीन गडकरी थ्रू किंवा त्यांच्या थ्रू आहे ना त्यांनी कामं करावी असं मला वाटतंय. चाललंय चांगलं आहे. कोणाची हवा दिसते काय? हा कोणाची हवा वगैरे काय? आहे आप्पा वारणे. वारणे त्यांचे पहिल्यापासून आहे चांगलं. आहेत संजय वगैरे पण आता नवीन चाललाय प्रचार. कोण कोणावर भारी पडेल वगैरे? भारीचं काय सांगता येणार नाही, कारण की आता संजय वगैरे पण आता नवीन उमेदवार पण ते पण त्यांचं वजन आहे चांगलं. आप्पा वारणे पण जुने उमेदवार आहेत, चांगले त्यांचं. दोघांचं काय सांगू शकणार नाही. होईल काय इलेक्शन झाल्यावरच कळालं आता. कोणाचे काय? आपणच बर. चर्चा आपणचीच आहे. वातावरण तर वेगळं दिसतं बाहेर. बाहेरच्या वातावरणात काय ना, आतल्या वातावरणाला किंमत जास्त आहे ना भाऊ. हा. कामात नाहीत. 100% आप्पा येणार भाऊ निवडून. हॅट्रिक करणार. 100% वादच नाही त्याच्यात काय. काय अपेक्षा पुढील खासदाराकडनं तुमच्या सगळ्यांच्या? अपेक्षा काय असतात भाऊ सर्वसामान्यांच्या खासदारकडे? 10 वर्षात अपेक्षा म्हणून काय हा अपेक्षाने मतदान असतं. एक जवळचा माणूस म्हणून आमचं मतदान. 2 वेळेस ते मोदींच्या हवेवर निवडून आले असं बोलले जाते. आता मोदींची हवा कमी आहे, लाट जी आहे ती कमी आहे. हा त्याचा फटका बसेल का नाही? नाही बसणार भाऊ. थोडंफार लीड तुटल ना दादा. आता दरवेळेस 2.25 लाखाचं लीड नाही येणार. आम्ही म्हणतो ना पार्थ पवारला 2.25 लाखाचं आले. हा मग आले ना. मग आता लीड कमी तुटल, क्रेज कमी होईल, पण निवडून आप्पा येतील ना भाऊ. 100% आपण निवडून येतील. कार्य आहे तसं काम आहे त्यांचं पण. वागिरे पाटील पण चांगले आहेत महापौर म्हणून, त्यांनी पण पिंपरी चिंचवडचा कारभार पाहिलेला आहे. पण तेवढी पोस्ट तिथपर्यंत नाहीये भाऊ आतून. तर तुमचं दोन्हीकडे मन आहे. मनच नाही. निवडून आप्पा येणार सांगतोय की मी. माणूस चांगले आहेत वागिरे पाटील हे सांगतोय मी तुम्हाला. निवडून कोण येईल विचारलं ना तुम्ही मला. नाही पण आता दोन्ही शिवसेना आहेत ना. त्याचा फटका बसणार नाही का? कारण आपण 2 वेळेस उद्धव ठाकरेच्या शिवसेनेतून निवडून आलेले. हा त्याचा फटका बसणार नाही. नाही ना. आपणकडे मागच्या 2 वर्षाला पण धनुष्यबाण होता, या वर्षी धनुष्यबाणच आहे ना. आणि त्यांच्या पाठीमागचा माणूस आता बदललाय ना. बदललाय ना. त्याचा फटका बसेल की नाही? बसेल ना थोडाफार. किती बसेल अंदाजा काय? काय 50,000 मतदानाचं पडेल, तरी लाखाच्या मतदानाने आपण बाबा काय वातावरण सध्या? वातावरण काय कसलं मतदानच आहे. हा? मावळ लोकसभेचं काय येते सगळे प्रचार करून जातात सगळे. हा. आणि आप्पा वारणे वगैरे कोणाला तरी एक शेट येऊ शकतं असं आपलं मत आहे. कोणाची हवा आहे सध्या काय? सांग शिवसेनेची जास्त हवा आहे. दोन्ही शिवसेना आहेत आता. हा दोन्ही शिवसेना. आता कुठल्या शिवसेनेची हवा आहे? आता आपल्याला एवढं काय अंदाज नाही. उमेदवाराचं नाव सांगा कोणाची हवा आहे ती. उमेदवार वगैरे काका आणि शरंग आप्पा वारणे दोघांचीच हवा आहे. बर. बाकी कौल कोणाकडे जास्त आहे? काय वाटतं कोण निवडून येईल? आता मला वाटतं बारणे येऊ शकतात त्यात. बर. कारण ते 3 वेळा आलेले ना. शेवटी आता 4 तारखेलाच कळलं काय कोण आहे की नाही. सध्या आता भाजी जशी निवडून घेत आहे तसं सध्या कोणाला निवडताय वगैरे काय उमेदवार म्हणून? एक तर सध्या जे आता वारं चालू आहे, म्हणजे जास्त आता बाहेर पडतो आपण जे ऐकायला निवडणुकाचं जे हे चालू आहे, प्रचार चालू आहे, त्याच्यामध्ये जास्त करून श्रीरंग वारण्यांचंच नाव येत आहे. संजय वागेरेंचं नाव मला काल परवा माहित झालं की आहेत. बर. आणि बारणेंचं बरेच पक्ष आहेत वाटतं. शिवसेना आहे, बीजेपी आहे, राष्ट्रवादी आहे. बापरे म्हटलं, मला कालच आश्चर्य वाटलं. म्हटलं बापरे सगळेच पक्ष एक झालेले आहेत. त्यामुळे अवघड आहे कुणाला मत द्यायचा. जरा विचार करायला अजून विचार केलेला नाही. 13 तारखेला अजून अवकाश आहे, तर तोपर्यंत विचार करतो आणि ठरवतो कुणाला मत द्यायचं ते. पण सध्याचं जे राजकारण सुरू आहे, आता तुम्ही म्हटलं की बरेच त्यांच्या पक्ष मागे आहेत, नेते मागे आहेत. काय वाटतंय सगळं बघितल्यानंतर? काहीच खरं वाटत नाही. अवघड झाले देशाची स्थिती. जरा सगळे पक्ष काय अवघड आहे. राजकारणाबद्दल न बोललेलं बरं. एवढं वाईट झाले? नाही राजकारणात जाऊ पण नाही आणि नाही एवढं विचार नाही चांगले राजकारणाबद्दल जास्त नाही. मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? कारण आता तुम्ही कुठल्या नेत्याला मत दिलं आणि तो नेता नाही, दुसऱ्याच पक्षात- प्रामाणिक नेते राहिलेले नाहीयेत आता. माणसांचं म्हणजे जनतेचं कल्याण होईल असं विचार करणारे खूप कमी, हाताच्या बोटावर मोजून इतकेच नेते आहेत.
मग आता धडा शिकवण्याची आली वेळ. हा, मग तेच विचार करायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि मग मत द्यायचं. फक्त ते प्रचार बघून मत नाही द्यायचं. खरंच खरंच कोण काम करतं, खरंच कुणाला जनतेचं कल्याण हवं आहे त्याच पक्षाला आणि त्या पक्षापेक्षा माणसाला. केली का बारणीने काम 10 वर्ष झालं? आता 10 वर्ष झालं. गेल्या वेळेस तर अजित पवारांच्या नाही सुपुत्रांना हरवलं होतं. ते नाही माहिती मला जास्त. यावेळेस हरवतील का संजोग नाही, वाघेरे? काय सांगू शकत नाही, काही सांगू शकत नाही. काय सध्या काय वाटतं इलेक्शनचं, मावळ लोकसभेचं सध्या वातावरण तर काय सांगू शकत नाही तसं तर. हम्म. कोणी पण येऊ शकतं, श्रीरंगाप्पा येऊ शकतात, नाही तर वाघेरे येऊ शकतात. तसं काही सांगू शकत नाही. मग वारं कोणाचं, हवा कोणाची सध्या मावळ लोकसभेत? काय कोणाची चर्चा आहे? चर्चा तर कोणाची तरी असेल, मित्रमंडळी वगैरे तुम्ही बसल्यानंतर होतच असेल ना. वाघेरेंची वाटती जरा म्हणजे तशी हम्म. आहे, तसं बरं वाटतं वाघेरे. बदल हवाय. हो, बदल पण पाहिजे ना. हम्म. काय काय सुरू आहे राजकारणाचं सध्या? राजकारणाचं हम्म. फक्त मतासाठी येते ती. 5 वर्ष कोणी बोलत नाही ना, काय नाही, तुझं काय चाललंय विचारित नाही, तिनं काय नाही, तिने काय त्यांना विचारायचं. फक्त 5 वर्षासाठी येते ती. एक दिवस 5 वर्ष त्यांनी खुर्चीवर बसायचं ना, आम्ही 5 वर्ष भेटायला गेलं की आहेत का साहेब घरी, नाही झोपल्यात ती नंतर या असं काय नाही, पण तुमच्या या बोटामध्ये खूप ताकद आहे. मतदान करता त्यावेळेस मग विचारपूर्वक का करत नाही? एकट्यानं करून कुठं भागत आहे का? सगळ्या लोकांनी विचार करायला पाहिजे. जवळचे काही लोक आहेत ते जवळच्या लोकांना जवळ घेतात आणि चला करा मतदान याला. हा, असं आहे. कोणाची हवा आहे सध्या आपल्या इथे? आता काय आपल्याला कल्पना नाही हवा कुणाची आहे कोण नाही. सगळे हवेवरच आहे, ती कोण खाली बसणार आहे? कोण हवेवर आहे? आता काय माहिती आपल्याला, पण सगळे हवेवरच आहे ती ना. सगळे हवेवरच आहे ती, कोण खाली बसणार आहे? राजकारण बघत असेल सध्या काय काय दिसत नाही एका डोळ्याने, काय राजकारण बसा ऐकायला तर येत असेल. ऐकायला एका कानाने येत नाही. हा ना. हा, एक बहिर एक आलं. हा, कोण त्याला विचार करत जाऊ द्यायला पुढे. असं आहे. शरद पवारांना आत्ताच्या वयात पण लढावं लागतं. त्यांच्यावर काय बालपणापासूनच ते राजकारणात आहेत, ते आता राजकारणात आहेत का? आता आहेत का राजकारणात? बालपणापासूनच आहेत ते. त्यांचा काय विचार करायचा? गेले की त्यांना अजित पवार सोडून तिकडे दुसऱ्या पक्षात आता हे काय सोबत ते सोडते क्या नाही सोडते ते. हे भावातच एक नाही तर चुलत्या पुतण्यात कोणी ठेवणार आहे? भावात एक नाही तर चुलत्या पुतण्यात कोण ठेवणार आहे की? मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे हे हॅट्रिक करणार का, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवार असलेले संजोग वाघेरे ओपनिंग करणार का, हे येणाऱ्या 4 जूनलाच कळणार आहे. त्यामुळे सध्या तरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत सगळेजण आहेत. कृष्णा पंचाल, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.